संविधानाला मानणारे असे आंदोलनकर्ते आपण सगळे, त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब ते आत्मक्लेश एकत्रित करून आपल्या धनगर भावांना एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मक्लेश एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजासाठी सत्यतेनं उपवास धरून, सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसलेत, त्यांचं मी अगोदर हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। आंदोलन अनेक होतात, परंतु त्याच आंदोलनाची चर्चा होते बोराडे भाऊ। त्या आंदोलनाच्या नियतीमध्ये आणि नीतीमध्ये कोणती खोट नसते, म्हणून तुमचा विजय निश्चित आहे। डंके की चोट पे एसटी आरक्षण है। एकदा कायद्याचा बोलत असतो आणि तसाच होत असते, आणि तसं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। नाही म्हणजे नाहीच असतं, हे आपण सगळ्यांना बघितलेलं आहे। भावांनो, मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि तत्कालीन त्यांचे राजपद्धती, त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये दिलेले अधिकार, हे दोन्हीही विचार संविधानातले आणि मा अहिल्यादेवी होळकरांचे हे सारखेच आहे, जे मी डंके की चोट में तुम्हाला सांगत आहे। मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेले आरक्षणाचे विचार, आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे। त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पाणवटे हे करण्यात आले, त्याला आपण काय म्हणतो, पाणी पिणं बारवा तयार करण्यात आल्या, त्याच बारवा